नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, आता कामावर जाण्याचा आपला टाईम झालेला आहे. म्हणजे आता सकाळचे 7 वाजलेले आहेत. आणि काय खिचडी बनवली ना? तू तर सोयाबीन बनवणार होते ना? पीठ नाही आहे. अरे यार, ते काल बघा ते किराणामध्ये बघा ते गहू घेऊन आलो आहे तिथं, तेव्हा तिथं गहू ठेवले आहेत, पण ते चक्कीवरती ठेवायला काय आलं? हां, गुरुवारी ते काय मारवाडी का गुजरातीत वाटतं ते, म्हणून ते गुरुवारी त्यांची ती चक्की बंद असते. तर जाऊ द्या, आज शुक्रवार आहे, आज संध्याकाळी ते दळण ठेवून येईल. मला वाटलं सोयाबीन बनवशील म्हटलं तू. थोडंफार पण पीठ नव्हतं. ठीक आहे, जाऊ दे. खिचडी काय आहे? आपल्या गावाकडनी खिचडी एक नंबर आहे ना. अजून काय पाहिजे? तू कोणती बनाई ती? हिरव्या मिरचीच का लालवाली? लालवाली बनाई. मग नाही तर काय अशी खिचडी बनायची. मस्त आहे ना खिचडी बनाय. काय बरेच जण ऑफिसमध्ये टिफिन खिचडी घेऊन येतात ना. खायचं म्हणजे एक नंबर आहे ना. जगात भारी खिचडी. ते गायत्री, मला एक सांग पहिले. गायत्री, आज म्हणजे आज बऱ्याच जणांचे लग्न वगैरे होतात आज. नंतर असं 4-5 वर्षानंतर फारकती काय घेऊन टाकतात. लग्नाला 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, लगे फारकती घेऊन टाकतात. अजून नवऱ्याकडे जी प्रॉपर्टी असेल ना, ती पण अर्धी नावावर करून घेतात. कोर्टामध्ये केस गेली म्हणजे काय, कोर्टाला देणं जे मग नवऱ्याकडे, म्हणजे नवऱ्याकडे जेवढी पण काय प्रॉपर्टी असेल ना, त्याचा अर्धा हिस्सा द्यायला लागतो बायकोला. द्यायलाच लागतो. मग काय त्याच्यासाठी लग्न करतात? अरे पण लग्न करण्याच्या आधी विचार करायला पाहिजे ना, एखाद्या माणसाचं कशाला आयुष्य उद्ध्वस्त करायचं बुवा असं. तिला पण काय प्रॉब्लेम असेल, त्याला पण काय प्रॉब्लेम होत असेल. नाही, तो माणसा, आता मी 2-3 केसेस बघितल्यात ना काहीतरी न्यूजमध्ये. आता दिल्लीची पण एक केस बघितली, आपली मुंबईची पण एक केस बघितली. ते नवरे बिचारे ते कोर्टामध्ये अक्षरशः रडतात त्या बायकोसाठी, नको जाऊ सोडून. ते मुलगा असो की मुलगी असो, ती बायको सोबत घेऊन जाते. विचार कर, त्या बाळामध्ये किती त्या बापाचा जीव अटकत असेल गायत्री. कशाला डिवोर्स वगैरे नका करा ना यार. कशाला आयुष्यभर, 100 वर्ष आयुष्य दिलंय देवाने. दोन्ही मिळून जर संसार केला ना गायत्री, एकदम चांगल्या पद्धतीने संसार होणार आहे. कशाला हे फार कधीन ते घेत बसतात माणसांना. पण मला फक्त एकच म्हणायचं, हे बघा, मस्त सोन्यासारखी घरामध्ये बायको असते, कशाला त्या दुसऱ्या बाईच्या नांदी लागून तुमचा संसार उद्ध्वस्त करून घेतात. त्याच्यामुळे पण फार कधी होतात गायत्री, बरोबर की नाही? एखाद्या बाईला जर आपल्या नवऱ्याचा अफेअर जर समजलं की याचं बाहेर अफेअर आहे, त्याच्यामुळे पण घरामध्ये भांडणे होतात. काही जे आहेत शिकवणारे चांगले नसतात मुलीच्या, बरोबर घरात नवराकडनं त्रास असतो म्हणून पण होत असतात. बरोबर. आणि माझं पण एकच म्हणणं आहे गायत्री, जर मुलगीचं लग्न होऊन ते आपली सासरी गेली ना, तर तिथं आईने म्हणजे जास्त काही गोष्टी बोलायला नको. ठीक आहे, म्हणजे असं बोलायला पाहिजे, सगळ्या चांगल्या गोष्टी बोलायला पाहिजे, पण असं सासूबद्दल सासऱ्याबद्दल असं मन नको मोडायला पाहिजे. शिकवायला पाहिजे ना, चांगलं शिकवायला पाहिजे. आता मुली निघाले, आज तेच तुझं परिवार आहे, तेच तुझं घर आहे, तेच काहीतरी सांगायला पाहिजे. आज ना उद्या हा चल, आज त्रास आहे, उद्या तुला सुखाचे दिवस येतील. बरोबर. तेच सांगणार पाहिजे ना. तेच ना, मेन म्हणजे नवरा बायको सगळे चांगलेच नसतात, सगळ्यांचे विचार पण वेगळे असतात ना. बरोबर. तेच ना, नवरा बायकोने मेन तर समजायला पाहिजे काहीतरी. दोघांनी एकमेकांना समजून घेतलं ना, काहीतरी संसाराचा गाडा बरोबर चालतो, माहितीये का? नाही तर एक बैल पुढे जाईल, एक बैल मागे ओढेल, त्याला काय अर्थ नाही ना काहीतरी. ते गाडा पुढे जाणारच नाहीये ना. मग तेच. अरे नाही, मी बऱ्याच ठिकाणी बघतोय यार, डिवोर्सचं वगैरे प्रमाण वगैरे जास्तच प्रमाणात वाढलंय, माहितीये का? ते कशामुळे, काय म्हणजे कशामुळे होत आहेत ते डिवोर्स, मला तेच अजूनपर्यंत समजत नाहीये. कारण की मेन पहिलं कारण तर हे बघ, नवऱ्याचं अफेअरचं झालं. दुसरं म्हणजे त्या मुलगीला घरामध्ये नांदायचं नसतं. आणि काही मुली अशी आहेत फक्त पैशासाठी लग्न करतात. बरोबर. तेच ना यार, म्हणजे मेन म्हणजे दोघांनी एकमेकांना समजून घ्यायचं, तेव्हा संसार बरोबर पुढे चालेल. ठीक आहे, चालेल मित्रांनो, चला. अरे गायत्री, तू गावाकडे जाशील ना, गावाकडे जे दारू पिणारे असतील ना, एकदम रात्रंदिवस दारू पितात ना, तरी मुली त्यांचा संसार करतात, माहितीये का? आणि काही ठिकाणी असं आहे, ज्यांचे बंगले, गाडी आहे, बंगले आहेत, सगळी प्रॉपर्टी असून पण त्यांचे डिवोर्स होत आहेत डायरेक्ट.
अशा पण आहेत मुली, प्रत्येकांची विचारसरणी वेगवेगळी असते आता. मग आता एकदम गरीबात तो आपण गावी जातो तेव्हा बघतो ना, झोपडीतल्या झोपडीमध्ये एकदम त्या बाया संसार करतात नवऱ्याचे. हा काय सांगणार आहे? मग ठीक आहे, चालेल मित्रांनो, चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल, झालं का टिफिन बनवून काहीतरी? सांगा ना. चालेल, चला मित्रांनो, मी पण आता कामाला जातोय. चला भेटू आपण संध्याकाळीच भेटू आता. चला बाय बाय. चल बाय बाय कर गायत्री. चालेल, बाय. चला मित्रांनो, बाय बाय.